काव काव काव. इतर दिवसाचं कावळाने काव काव केली तर आपल्याला राग येतो, इरिटेशन होतं. आपण म्हणतो चल हट इकडनं म्हणतो. खरं सध्या आता पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षामध्ये कावळाला एवढं महत्त्व का दिलं जातं? म्हणजे आपण बनवलेला नैवेद्य कावळाने खाल्ला तर आपण म्हणतो चला सार्थक झाला. माहिती आहे का? सांगते. असं म्हटलं जातं की कावळा हा शनिदेवताचा वाहन आहे. जसं माता लक्ष्मीचं सिंह, गणपतीचं वाहन हुंदीर, तसं कावळा हा शनिदेवताचं वाहन आहे. हे चक्क शनिदेवाने त्याला दिलेलं एक वरदान आहे. आणि नाही तेवढा कावळाला कोण विचारत नाही, कारण शनिदेवाने सांगितले की तू पितृपक्षात लोकांकडे जाऊन लोकांकडे त्यांचं पितरांचं रूप घेऊन जाशील. कळलं? आणि तुला ते पुजतील. म्हणून आपण पितृपक्षाचे जेवण दाखवतो. म्हणजे आपण आपल्या गेलेल्या आवडत्या व्यक्तीचं जेवण जे आपण दाखवतो तेव्हा कावळा खातो, तो आपण म्हणतो चला आमच्या पितराने जेवण खाल्लं. आणि वेदपुराणात असं म्हणतात की आपल्या पितराने जेवण खाल्लं की आपली जी पापं आहेत, आपल्यावरती काही येणारी संकट आहेत, ती नष्ट होतात. आणि शनिदेवाने हे कावळ्याला दिलं एक वरदान आहे की तुला इतर दिवशी नाही, तर तुला त्या दिवसात लोक खूप महत्त्व देतील. त्यामुळे आपण पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व देतो. म्हणून आपण पितृपक्षात कावळे शोधत असतो. बरोबर? तर अशाच काही नवीन माहितीसाठी, म्हणजे अशाच काही वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.